काही कुटुंबीय लक्झरी लाईफस्टाईलचा दिखावा करण्यासाठी हायफाय सोसायट्यांमध्ये राहायला जातात. मात्र केवळ दिखाव्याची श्रीमंती असलेल्या या कुटुंबात कौटुंबिक सुख मात्र हरवलेलं दिसून येतं. याचीच प्रचिती देणारी एक घटना पनवेल नजीकच्या पळसपे फाटा परिसरात घडली आहे. पळसपे फाटा परिसरात असलेल्या नेक्झॉन मॅरेथॉन मधील औरा या भव्य टॉवरमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. या बिल्डिंगमध्ये 29व्या मजल्यावर राहणाऱ्या दुवा कुटुंबियांसोबत ही भयानक घटना घडली आणि क्षणार्धात संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. आशिष दुवा हे आपली पत्नी मैथिली दुवा वय वर्ष 37 आणि आपली मुलगी मायरा दुवा यांच्यासोबत राहत होते. मात्र अचानक 8 वर्षांची मुलगी मायरा 29व्या मजल्यावरून खाली पडली आणि तात्काळ गतप्राण झाली. या प्रसंगी नखशिकांत हादरलेल्या आशिष दुवा यांनी आपल्या मुलीला पाहण्यासाठी लागलीच खाली धाव घेतली आणि क्षणार्धात त्यांची पत्नी देखील वरून खाली पडली आणि त्यांच्या डोळ्या देखतच मृत्युमुखी पडली. या संपूर्ण घटनेनं परिसर हादरलाय. या घटनेनंतर आशिष दुवा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी मैथिली हिची मानसिक अवस्था ठीक नव्हती. त्यातूनच अज्ञात कारणास्तव तिने 8 वर्षाच्या निष्पाप मायराला 29व्या मजल्यावरून घराच्या बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकून देत तिचा जीव घेतला आणि स्वतः देखील खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर अनेक चर्चा या परिसरात ऐकाव्यास मिळतायत. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या अनेकांनी या घटनेबाबत वेगवेगळे मतं व्यक्त केलेत. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुवा पती पत्नींमध्ये सातत्यानं वाद आणि भांडणं होत होती. याच रागातून पत्नीनं असं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. या गूढ घटनेबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे करतायत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.